हॅलो स्टुडंट्स, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा हा जो फोटो तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे तो नीट वाचून घ्या. ठीक आहे, मी तुमच्या बरोबर वाचतो. हाऊ द जामुन्स आर वॉर्निंग अस, ह्याचा अर्थ असा होतो की जामुन आपल्याला एक प्रकारची वॉर्निंग देत आहेत. तर ठीक आहे, जामुन कशा प्रकारे वॉर्निंग देत आहेत तर या फोटोला पहिल्यांदा आपण बघून घेऊया. तर इथं बघा आपल्याला एक जामुनचं झाड दिसत आहे लेफ्ट साईडला. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर उजव्या साईडला आपल्याला बघा इथे एक ड्रॉट दिसत आहे. ड्रॉट म्हणजे मराठीत त्याला आपण दुष्काळ असं म्हणतो. म्हणजे जामुन आणि दुष्काळ याचा काहीतरी संबंध या फोटोमध्ये दिसत आहे. तर बघा पहिल्यांदा आजीबाई काय म्हणते हे आपण बघूया. आजीबाई काय म्हणाल्या, व्हेन जामुन ट्रीज शेड फ्रुट्स इन द अब्युंडन्स इन समर, दॅट इयर इज युजली अ ड्रॉट इयर. म्हणजे आजींना काय म्हणायचं आहे, आजी म्हणत आहेत की ज्या वर्षी जामुन त्याचे जे काही फ्रुट्स आहेत त्याला खूप सारे फ्रुट्स लागतात आणि ते फ्रुट्स तो खाली टाकत असतो. तर हे जेव्हा जास्त प्रमाणात होतं तेव्हा आपल्याला हे सगळं उन्हाळ्यात घडणार आहे. दॅट इयर इज युजली अ ड्रॉट इयर. त्याला आपण काय म्हणतो, तर ते वर्ष हे कदाचित दुष्काळाचं वर्ष असू शकतं असं आजी म्हणते. तर हे असं का घडतं हे पहिल्यांदा समजून घेऊया. तर पहिलंच जे रिझन आहे ते बघा, त्याच्यामध्ये बघा सर्वायवल इन्स्टिंक्ट म्हणजे काय आहे की तुम्हाला बघा पहिलाच पॉइंट आहे सर्वायवल इन्स्टिंक्ट. ट्री मेक्स लॉट्स ऑफ फ्रूट सो इट्स नीड्स कॅन सर्वाइव्ह, इट्स सीड्स कॅन सर्वाइव्ह. म्हणजे काय सर्वायवल इन्स्टिंक्ट म्हणजे जे आपली झाडं असतात ती मोठ्या प्रमाणावरती फ्रुट्स का तयार करतात. आता पृथ्वीवरती कुठलीही स्पीसीज बघायला घ्या तुम्ही, ते मोठ्या प्रमाणावरती रिप्रोडक्शन करायला बघता जेणेकरून आपण पृथ्वीवरती जास्तीत जास्त काळापर्यंत टिकून राहायला पाहिजे. त्यामुळे हे जे झाड आहे, हे जामुनचं झाड आहे, ते पण मोठ्या प्रमाणावरती फ्रुट्स तयार करत असतं आणि त्याचे फ्रुट्स जेवढे जास्त प्रमाणात तेवढे जास्त प्रमाणात सीड्स होणार आणि तेवढे जास्त प्रमाणात त्याचं रिप्रोडक्शन होणार आणि पृथ्वीवरती टिकून राहण्याची क्षमता क्वालिटी त्यांची वाढत असते. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, व्हेन वॉटर गोज डीप डाऊन ट्रीज फील्स इट फर्स्ट. म्हणजे जेव्हा दुष्काळ पडणार असतो, दुष्काळ म्हणजे काय, दुष्काळ म्हणजे अशी परिस्थिती ज्याच्यामध्ये आपल्याला जमिनीवरती किंवा जमिनीची जी पाण्याची पातळी आहे ती खूप खाली जाते आणि पाण्याची पातळी खाली गेल्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा सेन्स कोण करतं, तर हे जे ट्रीचे रूट्स असतात ते पहिल्यांदा सेन्स करतात. ट्री रूट्स फर्स्ट फील्स इट आणि इट वॉर्न्स अबाउट द ड्रॉट. मग काय होतं, ट्रीला पहिल्यांदा पाणी कमी मिळायला लागले की ट्री काय करतं, सर्वायवल इन्स्टिंक्ट जागा करतं. आणि सर्वायवल इन्स्टिंक्ट जागा करणं म्हणजे काय की जास्तीत जास्त प्रमाणात फ्रुट्स हे तयार करणं गरजेचं आहे. तर बघा तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे नो न्यू ग्रोथ, कुठल्याही प्रकारची नवीन पालवी झाडाला फुटत नाही, झाडाची उंची वाढत नाही. सो देर so tree stops making new branches and saves its energy to make the fruits. असं काय, अशा प्रकारे काय करतं, सर्वायवल इन्स्टिंक्ट जागा करतं प्लांट स्वतःच आणि काय करतं, नवीन नवीन पालवी वगैरे अजिबात त्या झाडाला फुटत नाही, उंची वाढत नाही, ग्रोथ होत नाही. आणि अशा प्रकारे काय करतं, व्हेन वॉटर गोज द ट्री, अशा प्रकारे पाणी खूप डीप गेल्यानंतर पहिल्यांदा ट्रीजचे रूट सेन्स करतात आणि रूटनं सेन्स केल्यानंतर झाडाला समजतं की आता नाही, मोठ्या प्रमाणावरती फ्रुट्स तयार करणं गरजेचं आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारची नवीन पालवी ग्रोथ उंची वाढवायची नाही. मग अशा प्रकारे हे फायनल एफर्ट टुडे, अशा प्रकारे बघा मोठ्या प्रमाणात काय करतं ते छोट्या छोट्या आकाराचे फळं बनवल, मोठ्या प्रमाणात जास्त प्रमाणात बनवेल, ते सीड्स काय होतील जमिनीवरती पडतील आणि नवीन प्लांट होईल. म्हणजे आपण हजारो सीड्स तयार केलेत त्यातले काहीतरी सीड्स हे टिकून राहतील असं झाडाला वाटत असते. त्यामुळे बघा, ए फायनल एफर्ट टुडे अ फ्युचर टुमॉरो, हे पूर्णपणे जे वाक्य आहे ते आपल्या जांभळाच्या झाडाला लागू पडतं. सो सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्याच्यातून जो मेसेज मिळालेला आहे, एन्जॉय द जामुन्स, जामुन्स खावा बट यूज वॉटर अँड रिसोर्सेस वाईजली. तुम्हाला जे पाणी मिळत आहे त्याचा चांगल्या रीतीने तुम्ही वापर केला पाहिजे, हा याच्यातून मेसेज आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे, तर सध्याचा जो काही हा ट्रेंड होता त्याच्यावरती आपण सध्या कमेंट केलेली आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फ्रूट तयार होणं जास्त मोठ्या प्रमाणावरती हे अलोन डिपेंडंट नाही आहे. कारण फ्रूट जर तयार व्हायचे असतील तर बाकीच्या गोष्टी पण त्याच्यासाठी महत्वाच्या असतात, जसं की रेनफॉल आहे, टेम्परेचर आहे,
त्यावर झाडाचं वय किती आहे, त्या झाडाच्या ज्या सॉइल मध्ये आहे त्या सॉइलची कंडिशन काय आहे, आणि मागच्या वर्षी त्याला फ्लावरिंग आणि फ्रुटिंग किती लागलं होतं याच्यावरती पण पूर्णपणे डिपेंड असणार आहे. सो मोठ्या प्रमाणावरती फळं लागणं हे एक अलोन कारण असू शकत नाही ड्रॉटसाठी, कारण फ्रूट लागणं हे या गोष्टींमध्ये डिपेंडेंट असतं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त तुमचे जे काही मित्र असतील मैत्रिणींबरोबर शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू वन अँड ऑल फॉर लिसनिंग पेशंटली.